नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहणार आहोत की कांदा पिकामध्ये सिलिकॉन वापराचे फायदे किती आहेत, जेणेकरून आपल्या कांदा पिकामध्ये अनेक रोगांपासून असेल किंवा उन्हापासून असेल आपल्या कांद्याचं संरक्षण कसं होतं आणि आपल्याला त्याचा फायदा कसा होतो तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो, नुसता कांदाच नाही तर कोणतंही पीक असो, तुमचं ऊस असेल किंवा टोमॅटो असेल, मिरची असेल, या सर्वच पालेभाज्या असतील किंवा पिकांचं सिलिकॉन कशा प्रकारे संरक्षण करतं ते आज आपण पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो, त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कांदा पिकासंदर्भातील संपूर्ण माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येत राहील. शेतकरी बांधवांनो, कांदा पिकामध्ये जर आपण सिलिकॉनची फवारणी घेतली तर आपल्याला कोणता फायदा होतो ते आज आपण पाहतोय. तर सर्वात पहिला फायदा काय होतो, तर ज्यावेळी आपल्या कांद्याला आपल्याला पाण्याची टंचाई भासत असते किंवा आपण पाण्याचं लांब पाणी धरत असतो, पण उन्हाळ्यामध्ये कांदा आपला तग धरत नाही, ही तग धरण्याचं काम हे सिलिकॉन करत असतं. म्हणजेच आपल्या कांद्याच्या पातीमधून जे आहे ते बाष्पीभवन रोखण्याचं काम हे सिलिकॉन करत असतं. त्याचबरोबर दुसरा फायदा म्हणजे ज्यावेळी आपल्या कांदा पिकावरती रसशोषक कीटकांचा जेव्हा अटॅक होत असतो, त्या रसशोषक कीटकांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी देखील हे सिलिकॉन, SRPF सिलिकॉन हे खूप फायदेशीर ठरत असते. त्यामुळे शेतकरी मित्रांनी उन्हाळ्यामध्ये खास करून सिलिकॉनची फवारणी म्हणजेच SRPF सिलिकॉनची फवारणी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्या पिकाचं संरक्षण होईल आणि आपला कांदा जो आहे तो उन्हाळ्यामध्ये देखील चांगल्या प्रमाणात येण्यासही मदत होईल. त्याचबरोबर तिसरा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ज्यावेळेस आपल्या कांद्याचे पाती जे आहेत ते खाली पडलेले असतात, अनेक वेळा आपण पाहतो की पाण्याची कमतरता असेल, पातींमध्ये जे ताठरता नसेल, जेव्हा अशा वेळी आपल्या पाती खाली पडलेल्या असतात, तर त्याच पाती आपल्याला सरळ करण्याचं काम आणि त्या पातींमध्ये कडकपणा आणण्याचं काम हे SRPF सिलिकॉन करत असते. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या फवारणीमध्ये उन्हाळ्यामध्ये खास करून एकदा का होईना हे SRPF सिलिकॉनची फवारणी तुम्ही करून घ्या. त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच दिसतील. त्याचबरोबर आपल्या कांद्यावरती चमक आणण्याचं काम हे SRPF सिलिकॉन करत असते, जेणेकरून आपल्या कांद्याची चमक कायम राहते. त्याचबरोबर आपल्या कांद्याचा कलर टिकून राहण्यास मदत होत असते. त्यामुळे आपल्या कांद्याला शेवटच्या काळामध्ये सहसा उन्हाच्या तडाख्यामध्ये आपल्याला SRPF सिलिकॉनची फवारणी घेणं गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांनी शेअर करा आणि सिलिकॉन बाबत तुम्हाला जर कोणतेही प्रश्न असतील, कसं वापरायचं, किती प्रमाणात वापरायचं, तर ते आपल्याला कमेंट करून नक्की विचारा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या सिलिकॉनचे महत्त्व समजेल. त्याचबरोबर तुमच्या शेतामध्ये फक्त कांदाच नाही तर ऊस असेल, टोमॅटो असेल, मिरची असेल, अशा कोणतेही पालेभाज्या असतील किंवा कोणतंही पीक असेल, अशावरती तुम्हाला जर पाण्याची टंचाई भासत असेल तर सिलिकॉनची फवारणी करा, जेणेकरून आपल्या कोणत्याही पिकाच्या पानांमधून जे आहे ते बाष्पीभवन ते कमी प्रमाणात होईल आणि आपल्याला त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर रसशोषक कीटक असतील किंवा इतर अनेक फायदे जे आहेत ते SRPF सिलिकॉनमुळे होत असतात. शेतकरी बांधवांनो, आज इथंच थांबतोय. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका आणि कांदा पिकाचे शेड्यूल हवे असल्यास किंवा ऊस पिकाचे शेड्यूल हवे असल्यास तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावरती तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती हाय करू शकता.